किती दिवस झालेत सरकार फक्त पंचनाम्याच्या नावावर व वेगवेगळ्या मंत्र्यांच्या दौऱ्याच्या नावावर वेळ काढूपणा करते। आज पाऊस उघडून देखील 5 दिवस झालेत, 4 दिवस झाले पाऊस नाही, तरी देखील या ठिकाणी आपण बघत असाल की गुडघ्यापेक्षा जास्त पाणी या शेतामध्ये अजून आहे। कापूस पूर्ण काळाचार झाला, कापसाच्या वाती झाल्या, पिकाचं पाती झाली, शेतकऱ्याच्या शेतात पाणी आहे, परंतु शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा आज पाणी आहे। आणि या सरकारनं शेतकऱ्यांना अतिशय तात्काळ भरीव मदत केली पाहिजे। आपण बघा काय अवस्था आहे, बघा या पिकाची अवस्था काय। सरकार आज म्हणते की पंचनामा केला पाहिजे, कशाचा पंचनामा करणार आहे? या ठिकाणी गुडघ्यापेक्षा जास्त शेतामध्ये पाणी आहे। आम्ही नदीमध्ये तळ्यामध्ये उभा नाही की जमिनीमध्ये शेतकऱ्याच्या शेतात पाणी, पाण्यामध्ये शेतामध्ये उभा आहोत। आणि या हे बघा कापसाची ही अवस्था, कापसाला एकही बोल राहिलं नाही अशी अवस्था आहे। बघा हे कापूस, हे सरकार शेतकऱ्याच्या मुळावर उठलेलं सरकार। आपण याच्या आधी देखील अनेक संकट या राज्याला पाहिली, परंतु एवढं म्हणजे निर्दयी सरकार, एवढं निर्दयी मुख्यमंत्री किंवा प्रशासन शासन कधीही पाहिलं नाही। आमची विनंती आहे सरकारला की आपण कुठलाही वेळ काढूपणा नका करू। पंचनामा कशाचा करणार हेच कळत नाही। आज पाणी बघा, पाणी जमिनीमध्ये पाणी झाले, काहीच शिल्लक राहिलं नाही। त्यामुळं सरकारनं सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदत किमान या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे। जर 8 दिवसाच्या आत या सरकारनं सरसकट सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी मदत नाही दिली तर आम्ही बीड तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीनं या सरकारच्या विरोधामध्ये सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकऱ्याच्या हक्कासाठी तीव्र आंदोलन करू व इथून पुढे सरकारमधला कुठलाही मंत्री कोणीही आणि महाराष्ट्रात विरोध मामा काय परिस्थिती तुझ्याही आभाळ माघार घेऊ नको, उगाच भयान वादळ वाऱ्याच्या पावला रोखू नको। साध घाली दिस उद्याचा नव्याने सारगा जाईल काळजी रे, काळजी रे माझ्या देवा, काळजी रे देवा, काळजी रे माती सुद्धा वाहून गेली। सरकारनं आपल्याला 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी, सण तोंडावर आलेला आहे। शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत।